सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार नाशिक, महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन या संघटना युनियनचं अध्यक्ष त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 16 वर्ष युनियनचं जाळं एस रविराज रवींद्र शिंदे सेवेमध्ये सरकारी क्षेत्रात कार्यकारी अभियंता राहून पसरवले आणि कामगारांचे ध्येय धोरणं, कामगारांच्या मागण्या, कामगारांचे प्रश्न, रोजीरोटी, व्यवसाय, कामगारांचे हक्क यासाठी कुठलीही सेवेतील नोकरीचा मुलादमा न ठेवता प्रशासनावर सातत्याने भांडून विविध आंदोलने, उपोषणे, बैठका, आत्मधनाचे इशारे, अर्धनग्न आंदोलन आणि संपाचा इशारा या सर्व स्तरावर आंदोलने करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या धडास लावल्या. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात गेल्या 5 वर्षात ऑक्ट्रॉय बंद झाल्यापासून गेल्या 10 वर्षात ऑक्ट्रॉय बंद झाल्यापासून गेल्या 10 वर्षात जी महानगरपालिका स्वावलंबी होती ती महानगरपालिका पूर्णतः अपंग झाली आणि अपंग झाल्यानंतर ऑक्ट्रॉय बंद झाला, वॅट आला, नंतर एक रकमी टॅक्स GST आला. शासनाच्या निधीवरती महानगरपालिकेला अवलंबून राहावं लागलं. एवढी दुर्धर परिस्थिती असताना महानगरपालिकेमध्ये विविध विकास कामे होत आहेत आणि भ्रष्टाचार होतोय. सत्ताधारी फक्त आपले लोकप्रतिनिधी, नगरसेवकच आपापले स्वतःहून कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामं विविध क्षेत्रात करून ठाणे महानगरपालिका कशा प्रकारे लुटायची हे एकमेव शिक्षणाचे धडे त्यांना त्यांच्या नेत्याने दिलेले आहेत. कारण नेते जेवढे जर प्रबळ झाले असतील महापालिकेच्या जीवावरती तर हे मी जाहीर बोलताना त्यात राग येण्याची भावना नाही, हे पोटतिडकीने कामगारांच्या भावनेतून बोलतोय. आज महानगरपालिकेकडे 1 रुपया द्यायला कर्मचाऱ्यांना थकीत वेतनापोटी, प्रॉव्हिडंट फंड असो, ग्रॅज्युटी असो की 7वं वेतन असो, गेली 5 वर्ष झाले तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी 1 वर्षात 4 ते 5 हप्ते दिले जातील, पण आज तेच हप्ते मिळवायला 5 वर्ष गेले तर निधी नसल्यामुळे पैसे मिळत नाहीत. 7वं वेतन आता 2026 मध्ये 8वं वेतन येतोय. त्याचे ध्येय धोरण केंद्राने लागू केलेले आहेत. जर तुम्हाला 7व्या वेतनाचे 2016 पासूनचा फरक देता येत नाही तर 8व्या वेतनामध्ये पण 2016 पासूनचा फरक ग्राह्य धरला जाणार आहे. मग एवढा प्रचंड प्रमाणात निधी महानगरपालिका कशी देय करू शकते? आणि त्यात आलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा खर्च पाहता कामगारांना वेट बिगारीसारखं वेटीत धरून कामाला लावायचं, 24 तास काम करायचं. मग टॅक्स प्रणाली असो, वसुलीचे काम असो की निवडणुकांची कामं असो, आणखी शैक्षणिक धोरणाची कामे असो, BLOची कामं असो निवडणुकीची, की जनगणनेची कामे असो निवडणुकीची, संपूर्ण सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी हा गुंतला जातो. 24 तास 24/7 काम करणार हा आमचा वेठबिगारी कामगार काही बोलू शकत नाही. का? कारण सरकारी नोकरीमध्ये आहे, सेवाशर्तीचा भंग होऊ शकतो. मग या धर्तीवरती रवींद्र चांगो शिंदे सातत्याने गेले 16 वर्ष आवाज उठवतोय की
कामगारांची ध्येय धोरणं ठरवा. कामगारांच्या प्रथमतः त्यांच्या मागण्या गरजा मंजूर करा. केंद्रातील दिल्लीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आत्ताच मगाशी मला मेसेज आला मेलद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, सोशल मीडियाद्वारे, मी करेक्ट आहे, मला त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. मी सातत्याने ध्येय धरणं माझ्या सल्ला मसलत देशाच्या पंतप्रधानांबरोबर करत असतो. हे तुम्हाला आम्हाला कोणाला माहिती नाही, मी सांगत पण नाही. जे काही सल्ला मसलत होतो त्याच्यावर पंतप्रधान नक्कीच विचार करतात. आणि मागे जे काही GST कमी केलं 5% GST केला, 18% व्यावसायिक लोकांना आणि 5% सर्वसाधारण लोक केला, तो या रवींद्र शिंदेच्या सल्ल्या मसलतमुळे केला. पूरस्थिती झाली, ढगफुटी झाली, पूरग्रस्तांना मदत, महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही. 2000 कसे रोड वाटायला गेले, ते पण 2-2 रुपये शेतकऱ्यांच्या खिच्यात मिळायला लागले. मग बाकीचा पैसा कुठे जायला लागला, हा मोठा प्रश्न आहे. याच्यावर सुद्धा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चॅटिंगवर बोललो. मला 1 दिवसाचं पंतप्रधान पद द्या, मला 1 दिवसाचं पंतप्रधान पद द्या. बघा, मी देशाची महागाई 50%वर नाही कमी आणली तर नावाचा रवींद्र शिंदे नाही, असं बोललो. मला सामाजिक क्षेत्राचा, राजकीय क्षेत्राचा आणि व्यावसायिकदृष्ट्या सातत्य क्षेत्राचा तांत्रिक अनुभव पाहता मी विविध माझ्या प्रतिक्रिया मांडतो, थेट पंतप्रधानांशी बोलतो, चिटचॅट चॅटिंग करतो. आणि माझे ध्येय धोरणं जनतेच्या जो मेन गाभा आहे, त्याचे ध्येय, जनतेच्या मागण्या आहेत, गोरगरिबांच्या मागण्या, त्या पंतप्रधानांपर्यंत मांडतो. तुम्हाला जर सरकार केंद्रातील टिकवायचं असेल तर गरिबांच्या गरजांकडे लक्ष द्या, गरिबांच्या गोष्टीकडे लक्ष द्या. एकमेव बोलणारा माणूस हा रवींद्र शिंदे आहे. या गोष्टी केंद्र शासनावर, राज्य स्तरावर का पोहोचतात? कारण तुम्ही खाली नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये करत असलेला भ्रष्टाचार तुडुंबाने भरलेला असतो, कर्मचारी वेटीत धरलेला असतो. हे सर्व ध्येय धोरण जात रवींद्र शिंदे, रविराज रवींद्र शिंदे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेडू ठोकून बंड करून उठलेला आहे. अनेक माजुरडे अधिकारी पण आहेत, जे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, ठार मारण्याची धमकी देतात. तर यासाठी मला लोकल बॉडीमध्ये महासभेमध्ये येणे गरजेचं आहे. प्रशासनाच्या मागण्या, कामगारांच्या मागण्या आणि माजुरडे अधिकारी जे नियमबाह्य पदावर बसलेले आहेत, 4-4 पद घेऊन बसलेले आहेत, कोणी उपायुक्त पदावर बसलेले आहेत, कोणी SRA सक्षम पदावर बसलेले आहेत, कोणी अतिरिक्त 1 झालेला आहे, 1 जनसंपर्क अधिकारी अतिरिक्त 1 झालेला आहे, CO SRA झालेला आहे. ही पद नियमबाह्याबद्दल मी सातत्याने बोलत असतो, पण महानगरपालिका त्याच्याकडे कानडोळा करते. मी शासनात धोरण मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव यांच्या भेट घेतली, नगरविकासाचे मुख्य सचिव. साहेब, आम्हाला हे काही गोष्टी माहितीच नाही, महानगरपालिकेत काय चालले नाही, सगळ्या कारभार नियमबाह्य चालले आणि हे शासनाच्या ध्येय धोरण मार्गदर्शनावरून होत आहे. आमच्याकडून कसले आधी दिलेच जात नाहीत. मग आपोआप होतं का? महानगरपालिकेत विचारलं की ते महाराष्ट्र शासनाचं नाव घेतात, वरून नगरविकास खात्याकडून आलेलं आहे. असं काहीच नाही. असं असेल तर आमच्याकडे पत्र द्या, आम्ही पत्र दिलं. या सगळ्या सुधारणा झाल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी नियमबाह्यता या चव्हाट्यावर आणण्यासाठी मी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज माझे संपूर्ण प्रमाणपत्र, नॉमिनेशन फॉर्म व्यवस्थित आहे की नाही निवडणूक निर्णय चेक करून घेतलं. उद्या रितसर सकाळी 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी 6-14-15 6-14-15 निवडणूक अधिकारी लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमधील महिला बचत गटाच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यात येणार आहे. तर हा फॉर्म हा नुसता फॉर्म नाही आहे, तर स्वतंत्र मजूर पक्ष वतीने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन पुरस्कृत स्वतंत्र मजूर पक्ष हा संविधान आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाच्या तत्वाचा पक्ष आहे.
याला जरूर लोक या पक्षाचं नाव ऐकून, बाबासाहेबांची ध्येय धोरण ऐकून संपूर्ण समाज, संपूर्ण लोक जरूर जोडतील हा मला आत्मविश्वास वाटतो. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या लोकल बॉडीमध्ये प्रशासनातील एक अधिकारी जो कार्यकारी अभियंतापदी राहिलेला आहे, ज्याच्यावर अनेक अन्याय झाले, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिस्टममध्ये राहून कसं करता येईल नियमावली, यासाठी मी ठाणे महानगरपालिकेच्या लोकल बॉडीमध्ये निवडणुकामध्ये उभा आहे. लोकांनी केवळ निवडणुका म्हणजे पैशाचा बाजार, पैशाचा वाटप असा विचार करून लोक निवडणुकीला उभे राहतात. निवडणुका म्हणजे 1 करोड 2 करोड रुपये पाहिजेत वाटायला, असं काही नाही. लोकशाही ध्येय धोरणामध्ये निवडणुका या पारदर्शक, पक्षपाती आणि बिना भ्रष्टाचारी, कुठलाही भ्रष्टाचार न करता स्वच्छ निर्मळ लोकशाही अधिकार संविधानाच्या अधिकारानुसार पार पडल्या पाहिजेत. हे धोरण हे ध्येय धोरण साठीच स्वतंत्र मजूर पक्ष या निवडणुकामध्ये महानगरपालिकामध्ये जो बजबजपुरीचा 34 वर्षाचा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले आहेत आणि शहरात वाढती लोकसंख्या, शहरात वाढतं ट्रॅफिक, शहरात वाढतं अतिक्रमणांची बजबजपुरी, शहरात घनकचऱ्याची अस्वच्छता, डम्पिंग क्षेत्र नाही, पाण्याचे भविष्यातील 25 वर्षामध्ये नियोजन नाहीये. या त्याबाबत मी डॅमचं नियोजन शासनाला करायला विधान भवनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. ट्रॅफिक नियोजनाचा पण विधान भवनापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. NDTVला पण माझी मुलाखत झाली. 50 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेचं शहर भविष्यात कसं असणार आहे? ट्रॅफिक मुक्त, घनकचरा मुक्त, स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी, मुबलक पाणी, सुसज्ज रस्ते, मोकळे रस्ते, ठाणा ते घोडबंदर रस्ता जो बजबजपुरीने वाजलेला आहे. ट्रॅफिकने अनेक अपघात होतात, दिवसागणित अनेक अपघात होतात. दिवसागणित 1 लाख ट्रॅफिक ठाण्यातून येतो आणि जातो. या ट्रॅफिकचं नियोजन काय आहे? नुसत्या मीटिंग्स घेतल्या आणि त्यात बायफर्केशन केलं, चॅनलायझेशन केलं म्हणजे ट्रॅफिक मोकळा होतं. त्याच्यासाठी भव्य उद्देश योजना आहे. ही योजना हा रवींद्र शिंदे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर राबवू शकतो. या योजनेला वाचा हा रवींद्र शिंदे देणार आहे. मग तो ट्रॅफिकचा मुद्दा असतो, मग तो पाण्याचा डॅमचा मुद्दा असो, मग तो शहर स्वच्छतेचा मुद्दा असो, फायरचा मुद्दा असो. आता 70 माळ्याच्या इमारती ठाण्यामध्ये बनतात आहे, पण कुठलंही बेसिक ॲम्युनिटी फॅसिलिटी या ठाणे महानगरपालिकेने दिलेले नाहीत. 70 माळ्याला फायर ब्रिगेडचं आहे का तेवढी क्षमता? नाही आहे. गटार स्वच्छ पाणी वाहण्यासाठी आहे का? नाही आहे. बनवलेले नाले अतिक्रमित एन्क्रोचमेंट केले, लोकप्रतिनिधींनी आपल्या स्वार्थासाठी बुजवण्यास सुरुवात केली. एका नाल्याप्रसंगी तर मला स्वतःला निलंबित व्हावं लागलं, माझा काही संबंध नसताना. अशा प्रकारे बजबजपुरीचा भ्रष्टाचाराचा कारभार हा ठाणे महानगरपालिकेत गेली 34 वर्ष परंपरागत चाललाय. त्याला जर मिटवायचं असेल तर एकमेव स्वतंत्र मजूर पक्ष, एकमेव स्वतंत्र मजूर पक्ष, एकमेव स्वतंत्र मजूर पक्ष, एकच लक्ष, एकमेव स्वतंत्र मजूर पक्ष. लक्षात ठेवा. रविराज रवींद्र चांगो शिंदे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.